नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. मित्रांनो, आज आपल्या पुढे सोलापूरच्या भूषण असलेल्या आणि सोलापूरमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने एक आगळा वेगळा ठसा ज्यांनी उमटविला अशा पद्मश्री पंडिता सुमतीबाई शहा यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची माहिती देण्याकरता मी आपल्या पुढे आलेलो आहे. खरं तर 19व्या शतकामध्ये अनेक कुटुंब गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आलेली होती आणि जैन समाजातील ही गुजर कुटुंब महाराष्ट्रामध्ये आली. त्यातील काही कुटुंब ही फलटण या ठिकाणी स्थायिक झालेली होती. देवचंद शहा हे एक त्यापैकी होते आणि व्यापारात जम न बसल्याने देवचंद व त्यांच्यासोबतची काही मंडळी ही सोलापूरला स्थलांतरित झाली. फलटणहून आलेली ही जी काही गुजर मंडळी होती ती सोलापूरमध्ये ज्या गल्लीमध्ये स्थायिक झाली त्या गल्लीला फलटण गल्ली असं नाव पडलेलं आपल्याला दिसून येतं. देवचंद आणि उमाबाई यांना 4 मुले होती. सखाराम, नेमचंद, रावजी, वालचंद असे हे 4 पुत्र त्यांना होते आणि 3 मुली त्यांना होत्या. त्याच्यामध्ये राजूबाई, जीवूबाई, चतुरबाई या 3 कन्या त्यांना होत्या. नेमचंद, देवचंद शहा आणि हिरूबाई यांच्या पोटी 9 जानेवारी 1913 रोजी सुमतीबाईंचा जन्म झाला. सुमतीबाईंच्या आत्या राजूबाई किंवा राजुलबाई या गुंजोटी या ठिकाणी विवाहित झालेल्या होत्या. परंतु दुर्दैवाने वयाच्या अवघ्या 12व्या वर्षीच त्यांना वैधव्य प्राप्त झालं आणि त्यामुळे तिच्यावर जे काही आपत्ती कोसळलेली होती त्यामुळे या काळात तिला आधार देण्याकरता म्हणून सुमतीबाईंचे पिता हे सोलापूरहून गुंजोटीला गेले. नेमचंद आणि हिरूबाई या गुंजोटीला गेल्या. त्यांनी राजूबाईला मोठ्या प्रमाणावर आधार दिला आणि राजूबाईंचं आयुष्य उभारण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना राजुलबाईंचं आयुष्य सुधारण्यासाठी म्हणून तिला शिक्षण दिलं गेलं पाहिजे असा विचार नेमचंदांनी केला आणि त्यांनी तो विचार करून बनारसहून पेंढारकर नावाचे एक गुरुजी राजुलबाईंना शिकवण्यासाठी म्हणून त्यांनी गुंजोटीला आणले. इथे राजुलबाईंच्या बरोबरीने सुमतीबाई ही शिक्षण घ्यायला लागली. गुंजोटी या ठिकाणी सुमतीबाईंचं प्राथमिक शिक्षण झालं. राजुलबाईचं एकूण वैधव्याचं जीवन, त्याचबरोबर जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानहानी, अवहेलना या सगळ्या गोष्टी विधवांच्या वाटेला येत होत्या ते सगळं दुःख अतिशय लहान वयामध्ये सुमतीबाई या पाहत होत्या आणि गुंजोटीच्या वास्तव्यामध्ये सुमतीबाईंच्या मनामध्ये आध्यात्मिक ओढीचे संस्काराचे बीज जे आहेत ते बीज रुजलेले आपल्याला पाहायला मिळतं. 4 चौघींसारखं आपण चाकोरीबद्ध अशा प्रकारचं जीवन जगण्याऐवजी वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी वाटेल तो त्याग आपण करायची तयारी ठेवली पाहिजे अशी भावना ही सुमतीबाईंच्या मनामध्ये या कालखंडामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असताना सुमतीबाई आपल्या सोबत शिकणाऱ्या ज्या इतर मुली होत्या त्यांना त्यांचं असलेलं दैन्य, त्यांचं असलेलं दारिद्र्य पाहून अतिशय दुःखी होत असत, व्यथित होत असत आणि आपल्या परीने त्यांना कपडे देऊन असेल, त्यांना खायला देऊन असेल, काय मदत करता येईल, त्यांचं आयुष्य सुखी बनवता येईल याकरिता म्हणून त्या सातत्याने प्रयत्न करीत असत. इथे शिकत असताना पेंढारकर गुरुजींच्याकडून सुमतीबाईंनी स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र हे ऐकलं आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्राचा, त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव या लहान वयामध्ये, संस्कारक्षम वयामध्ये इथे सुमतीबाईंवर झालेला आपल्याला दिसून येतो. गुंजोटीमध्ये नेमचंदांचे 2 वाडे होते.
यातील एका वाड्यामध्ये त्यांचं कुटुंब राहत होतं, तर दुसऱ्या वाड्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा ही त्यांनी सुरू केलेली होती. त्यामुळे गुंजोटी ही तसं छोटंसं गाव जरी असलं तर राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेची सुरुवात तिथे नेमचंदांनी केलेली असल्या कारणामुळे त्या काळामध्ये गुंजोटी हे शहर किंवा गाव प्रसिद्धीस आलेलं होतं. राजूबाई किंवा राजुलमती या ज्या सुमतीबाईंच्या आत्या होत्या, या सुमतीबाईंच्या आत्यांमुळेच सुमतीबाईंच्या मनामध्ये वाचनाची आवड ही या कालखंडामध्ये निर्माण झाली. राजुलमती सोलापूरला आल्या गुंजोटीहून आणि इथून त्या पुण्यास गेल्या. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आणि सेवा सदनचे गोपाळराव देवधर यांच्याशी त्यांचा परिचय हा शिक्षणाच्या निमित्ताने या काळामध्ये आला. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा सेवा सदन संस्था चालविणारे गोपाळराव देवधर असतील, यांचं कार्य त्यांनी जवळून पाहिलं आणि इथे शिक्षण घेत असताना ते सोलापूरचे शेठ हरिबाई देवकरण यांनी स्त्री शिक्षणासाठी म्हणून पुण्यामध्ये जो श्राविकाश्रम काढलेला होता, त्या श्राविकाश्रमामध्ये त्या राहत होत्या. आणि आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजुलमती पुन्हा सोलापूरला परत आल्या. आणि सोलापूरला परत आल्यानंतर आपल्यासारखं दुःख, आपल्यासारखं दैन्य आणि आपल्यासारखं अतिशय कष्टी दुःखी आयुष्य आणि त्याही अवहेलनेचं असं आयुष्य ज्या विधवांच्या वाटेला आलेलं आहे, ते विधवांच्या वाटेला आलेल्या आयुष्यातील या दुःखाला आपण दूर करण्याकरता काही करू शकतो का, हा विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागला. आणि पुण्यामध्ये जो अनुभव त्यांनी घेतलेला होता, त्या अनुभवाच्या आधारे सोलापुरामध्ये परित्यक्ता विधवा स्त्रियांचं दुःख कमी करावं, त्यांना जगण्याचा एक मार्ग दाखवावा, यासाठी म्हणून श्राविकाश्रमाची सुरुवात ही सोलापूरमध्ये राजुलमतींनी केली. आता श्राविकाश्रमाची सुरुवात करत असताना फलटण गल्लीमधील एका पडक्या वाड्यामध्ये 2 खोल्यामध्ये हा श्राविकाश्रम प्रत्यक्षामध्ये सुरू झालेला होता. आणि त्यानंतर सुमतीबाई सोलापूरला आल्या. सोलापूरला आल्यानंतर त्यांनी सेवा सदन प्रशालेमधून आपलं शिक्षण सुरू केलं. आणि सेवा सदन प्रशालेमध्ये आपलं शिक्षण घेत असताना त्याचबरोबर सरस्वती विद्या मंदिर मधून काही इंग्रजी शिक्षणाची सुरुवात वगैरे करायचा प्रयत्न झाला, परंतु इंग्रजी शिक्षण हे मुलींना देण्याच्या बाबतीमध्ये असणारी अनास्था, या सगळ्या गोष्टींमुळे सुमतीबाईंची शिक्षणाची असणारी ओढ पाहून राजुलमतींनी सुमतीबाईंकरता इंग्रजी शिक्षणाची सोय ही घरामध्ये प्रत्यक्षामध्ये करून दिली. आता सुमतीबाईंच्या वडिलांचं नेमचंदांचं मात्र संस्कृत भाषा आणि धर्मकार्याच्या बाबतीमध्ये ते अत्यंत आवडीने या सगळ्या गोष्टी करत असत. आणि आपल्या मुलीने इंग्रजीसारखी पाश्चात्य भाषा शिकण्यापेक्षा, परकीयांच्या भाषा शिकण्यापेक्षा संस्कृत भाषा शिकावी आणि त्यामध्ये तिने अधिक कौशल्य प्राप्त करावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे संस्कृतचं शिक्षण हे प्रत्यक्ष घरीच सुमतीबाईंचं सुरू झालं. कलकत्ता विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या काव्यतीर्थ परीक्षेला त्यांच्या शिक्षकांच्या आग्रहामुळे त्यांना बसवण्यात आलं. कलकत्ता येथे जाऊन त्यांनी ती परीक्षा दिली. त्यानंतर न्यायतीर्थ ही परीक्षा देखील त्यांनी दिली. काव्यतीर्थ, न्यायतीर्थ यासारख्या संस्कृतातल्या परीक्षा देणाऱ्या आणि पास होणाऱ्या देशातील त्या पहिल्या महिला होत्या. त्यामुळे त्यांचं मोठं कोड कौतुक हे सोलापूरमध्ये झालं. शेठ रावजी सखाराम दोशी हे सोलापुरातील एक मोठं प्रस्थ, जैन समाजाचं नेतृत्व करणारं अशा प्रकारचं हे प्रस्थ. तर त्यांनी सुमतीबाईंचा जंगी सत्कार सोलापूरमध्ये या परीक्षा पास झाल्यानंतर घडवून आणलेला होता. त्यानंतर शिक्षकांच्या आग्रहामुळे संस्कृतातील द्वितीय असेल, न्याय माध्यमासारख्या परीक्षा असतील, त्याही सुमतीबाई या पास झाल्या. हिंदी भाषेतील साहित्याचार्य नावाच्या परीक्षेला सुमतीबाई बसल्या आणि तीही परीक्षा सुमतीबाई पास झाल्या. या परीक्षा देण्याकरता त्यांना उत्तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलेलं होतं. तिथे जाऊन त्या परीक्षा द्याव्या लागलेल्या होत्या आणि या परीक्षांमध्ये मोठं नेत्रदीपक अशा प्रकारचं यश त्यांनी मिळवलेलं होतं. परंतु हे मिळणारं शिक्षण ऐवजी औपचारिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना असं वाटत होतं की आपल्याला औपचारिक शिक्षण मिळायला हवं आणि त्यासाठी जर आपल्याला महर्षी कर्व्यांच्या संस्थेमध्ये जर प्रवेश मिळाला तर त्याचा खूप लाभ होईल
आणि म्हणून महर्षी कर्व्यांच्या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश घेऊन तिथे शिक्षण घेण्याचा मानस त्यांनी बाळगला. हिंगणेच्या महिलाश्रमामध्ये सुमतीबाईंचा प्रवेश झाला आणि BA पर्यंतचं शिक्षण इथे सुमतीबाईंनी घेतलं. हिंगणेच्या या कर्व्यांच्या संस्थेमध्ये राहून शिक्षण घेत असताना संस्थेच्या विविध कामांच्या मध्ये सुमतीबाई या हिरिरीने सहभाग घेत असत. त्यामुळे एखादी संस्था कशी चालवावी, त्याकरता किमान कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत आणि त्याबरोबर कुठे तडजोड करावी लागते, कुठे कसं वागावं लागतं, या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षणच जणू इथे सुमतीबाईंना मिळत गेलं. आणि त्यामुळे पुढे जाऊन ज्या वेळेला श्राविकाश्रमासारखी संस्था त्यांनी सुरू केली त्यावेळेला या संस्थेचा जो नंतरच्या काळामध्ये प्रचंड मोठा विस्तार घडून आला, त्या विस्तार घडून येण्यामध्ये हिंगणेच्या या काळात शिक्षण घेत असताना त्यांना जे प्रशिक्षण मिळालं, जे अनुभव मिळाले, ते अत्यंत उपयुक्त ठरलेले आपल्याला दिसून येतात. तसं तर सुमतीबाईंचं घर हे देशभक्तीने भारावलेलं अशा प्रकारचं घर होतं. देशभक्ती आणि धर्मकार्य यांचा अपूर्व अशा प्रकारचा संगम हा सुमतीबाईंच्या कुटुंबामध्ये झालेला होता. अनेक जैन साधू मुनी हे त्यांच्या घरी येत असत. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारखी अनेक राष्ट्रीय मंडळी ही त्यांच्या घरी येत असत. गुप्त खलबत त्यांच्या घरामध्ये चालत असत आणि त्यामुळे राजकारणाचं एक बाळकडू देखील त्यांना समाजकारणाच्या बरोबरीने घरामधूनच कुटुंबामधूनच मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1930 साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सुमतीबाईंनी महिलांना एकत्रित करून गुप्तपत्रकं काढणं, त्या कार्यकर्त्यांमध्ये वाटणं, भूमिगतांना आश्रय देणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं यासारखी अनेक कामं ही श्राविकाश्रमामधून केलेली होती. मार्शल लॉच्या काळामध्ये उमाबाई जाधव, इंदिराबाई अंत्रोळीकर, विमलबाई जक्कल यांच्यासह सुमतीबाईंनी टिळक चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकविलेला होता. इतकंच नाही तर तिथे एक भाषण देखील त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागताच त्या भूमिगत झाल्या आणि भूमिगत जाऊन स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मार्शल लॉची घटना घडून गेल्यानंतर सुमतीबाईंनी कस्तुरबा स्मारक निधी जमविण्याच्या कामी प्राधान्य दिलं. त्या कामाला रात्रंदिवस फिरून त्यांनी भरपूर निधी जमवला. असा निधी जमविणाऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये सोलापूर हे शहर अग्रेसर राहिलेलं होतं आणि त्यामुळे सोलापूर जिल्हा कस्तुरबा ट्रस्टचं अध्यक्षपद हे सुमतीबाईंकडे आलेलं होतं आणि या कामामुळे सुमतीबाईंचा महात्मा गांधीजींच्या बरोबर देखील संपर्क या कालखंडामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सुमतीबाईंनी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलेलं होतं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. आत्ता तारुण्यामध्ये पदार्पण करणाऱ्या सुमतीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये ब्रह्मचर्य स्वीकारायचं जेव्हा जाहीर केलं त्यावेळेला कुटुंबातील अनेक लोकांना देखील त्याचं आश्चर्य वाटलेलं होतं. काही जणांनी त्यांना पाठिंबाही दिलेला होता. परंतु या सगळ्यामध्ये अतिशय कणखर राहून त्यांनी ब्रह्मचर्य व्रत पालन करायचं ठरवलं. परमपूज्य शांतीसागर महाराज आणि श्री संमतभद्र महाराज यांच्या दिव्य सानिध्यामध्ये त्यांच्या ब्रह्मचर्य व्रताची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते. राजुलमती या ज्या काही त्यांच्या आत्या होत्या त्यांनी सोलापुरात श्राविकाश्रम जरी सुरू केलेला असला तरी पुढे संन्यस्त वृत्ती त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढीस लागली आणि त्यांनी संन्यस्त दीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांची मनोधारणा झाल्यानंतर क्षुल्लिका म्हणून त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यानंतर मात्र श्राविकाश्रमाची जबाबदारी सुमतीबाईंच्यावर आली आणि सुमतीबाईंनी ही जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे नेटाने पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 खोल्यांमध्ये फलटण गल्लीत असलेल्या श्राविकाश्रमाला सुमतीबाईंनी बुधवार पेठेमध्ये मोठी जागा विकत घेऊन त्या ठिकाणी त्याचं स्थलांतर केलं. खरं तर बुधवार पेठेतील ही जी काही जागा होती ती जागा स्मशानाची असणारी जागा होती. त्यामुळे अशा ठिकाणी हा श्राविकाश्रम घेऊन जाण्याला अनेक जणांचा विरोध होता. परंतु दूरदर्शी वृत्ती असणाऱ्या सुमतीबाईंनी मात्र कोणाचं ऐकलं नाही आणि तिथे श्राविकाश्रम
स्थलांतरित केला. श्राविकाश्रमाला तिथे स्थलांतरित केल्यानंतर अनेक परित्यक्ता असतील, विधवा असतील, अनाथ असतील, अपंग असतील अशा स्त्रियांना आश्रय द्यायचा आणि त्यासाठी वसतिगृह असायला पाहिजे ही एक मोठी गोष्ट, अडचण ही त्यांच्या पुढे होती. आणि मग अशा वेळेला वसतिगृहाच्या निर्मितीकरता म्हणून आता संपत्ती उभा करणं, पैसा उभा करणं ही एक मोठी आव्हानाची अशा प्रकारची गोष्ट होती. खरं तर सुमतीबाई एका अतिशय सधन अशा कुटुंबातून आलेल्या आणि अतिशय सधन कुटुंबातून आलेल्या असल्या कारणामुळे त्यांना पैशाची कधी गरज भासली नाही, कोणाकडे कधी हात पसरण्याचा प्रसंग कधी त्यांच्या पुढे आला नाही. परंतु हे जे सेवा कार्य हाती घेतलेलं होतं त्याकरता आपल्याला आता मदत मागण्याकरता लोकांकडे जाणं गरजेचं आहे. म्हणून सुमतीबाईंनी अनेक धनिकांच्याकडे जाऊन श्राविकाश्रमाची आवश्यकता, त्याची गरज काय आहे हे त्यांना पटवून देण्याचं काम सुरू केलं आणि त्यांना पटवून देऊन त्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उभा करायला सुरुवात केली. मग अहमदाबाद पासून ते कानपूर पर्यंत, लखनौ पर्यंत सगळीकडे सुमतीबाई याकरता पैसा गोळा उभा करण्याकरता फिरत राहिल्या. इकडे पुढे नंतर वेगवेगळ्या इमारती उभा करण्याकरता मद्रास प्रांतापर्यंत, म्हणजे बंगलोर प्रांतापर्यंत, म्हैसूर प्रांतापर्यंत त्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळं करून त्यांनी ही आश्रम, त्याच्या एक एक इमारती या उभ्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. क्षुल्लक राजोलमती दिगंबर जैन श्राविक आश्रम हा 1925 मध्ये त्यांनी पुढे जो सुरू केला, अनाथ, अपंग, परित्यक्ता, विधवा महिलांच्या करता म्हणून हा आश्रम सुरू केला. 1952 मध्ये सुमतीबाईंनी भारत महिला शिक्षण प्रसारक मंडळाची किंवा शिक्षण मंडळाची स्थापना केली. चतुर्बाई श्राविका बालक मंदिर, नवीन ज्या शिक्षण पद्धती अस्तित्वात आलेल्या होत्या या शिक्षण पद्धतीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण मुलांना दिलं पाहिजे ही एक आधुनिक शिक्षणाची जी बाजू होती ती प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी म्हणून चतुर्बाई श्राविका बालक मंदिर त्यांनी सुरू केलं. त्याचबरोबर चतुर्बाई प्राथमिक शाळा देखील त्यांनी सुरू केली. चतुर्बाई प्राथमिक शाळा सुरू केल्यानंतर त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं. कारण निधी नव्हता, पैसा नव्हता. मुलींना शिक्षण देण्याच्या संबंधाने पालक हे जागृत नव्हते. मुलींना शिक्षण द्यावं ही भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती आणि त्यामुळे प्रवेशित होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं आणि त्यामुळे आर्थिक ओढाताण खूप मोठ्या प्रमाणावर होत होती. अशा वेळेला त्यांच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक टाच सोसून श्राविक आश्रम आणि चतुर्बाई श्राविका प्राथमिक शाळा ही चालविली. त्यानंतर उमाबाई श्राविका विद्यालय हे 1956 मध्ये त्यांनी सुरू केलं. औपचारिक शिक्षणाची सुरुवात करत असताना हळूहळू एक एक शाखा त्या उघडत गेल्या आणि हा वृक्ष बहरत गेला. भारतीय संस्कृती, भारतीय धर्मज्ञान या सगळ्यांच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अभिमान हा सुमतीबाईंना होता. परंतु काळाची पावलं ओळखून येणाऱ्या काळामध्ये इंग्रजी शिक्षण हे गरजेचं असणार आहे, मुलांच्या करता इंग्रजी शिक्षणाची गरज आपण पूर्ण केली पाहिजे म्हणून पीएसवी विद्यापीठ ट्रस्ट अंतर्गत पीएसवी इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज हे 1974 मध्ये त्यांनी सुरू केलं. स्वर्गीय वालचंद देवचंद टेक्निकल स्कूलची स्थापना 1990 मध्ये त्यांनी केली. उमाबाई श्राविका कनिष्ठ कन्या महाविद्यालय 1985 मध्ये स्थापन केलं. स्वर्गीय हिरूबाई नेमचंद मुक्तद्वार ग्रंथालय 1881 मध्ये सुरू केलं. या मुक्तद्वार ग्रंथालयामध्ये जैन धर्माशी संबंधित ग्रंथांच्या बरोबरीने इतर अनेक विषयांशी संबंधित ग्रंथ हे त्यांनी तिथे आणलेले होते. संशोधन वृत्ती आणि संशोधक वृत्तीबरोबरच या संशोधक वृत्तीच्या साहाय्याने धर्म शिक्षण आणि त्याबरोबरच जैन तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार देखील झाला पाहिजे. नुसतं संशोधन होऊन चालणार नाही तर संशोधनाचं पुस्तक रूपाने ते संशोधन प्रसिद्ध झालं पाहिजे यासाठी म्हणून प्रयत्न त्यांनी केले. त्याकरता भगवान महावीर रिसर्च सेंटरची स्थापना त्यांनी केली. आता निर्माण होणारे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी म्हणून श्राविका प्रशासन संस्थेची स्थापना 1983 मध्ये
त्यांनी केली आणि त्या माध्यमातूनच श्राविका मासिकाची सुरुवात देखील तिथे केलेली आपल्याला पाहायला मिळते। रावसाहेब निंबर्गीकर सभागृहाची स्थापना, स्वर्गीय शांतीलाल कला मंचाची स्थापना 1995 मध्ये, उमाबाई औद्योगिक कला मंदिर हे औद्योगिक शिक्षण स्त्रियांना देऊन आत्मनिर्भर बनविण्याकरता त्यांनी 1955 मध्ये सुरू केलेलं होतं। परमपूज्य चारित्र्य चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराजांच्या स्वाध्याय आणि त्याचबरोबर ध्यान मंदिराच्यासाठी म्हणून त्यांनी 1956 मध्ये स्वाध्याय आणि ध्यान मंदिर हे स्थापन केलेलं होतं। आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा प्रभाव हा समाजावर पडला पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे, तरुण पिढी विद्यार्थ्यांनी हे विचार आत्मसात केले पाहिजेत म्हणून आचार्य शांतीसागर यांच्या नावे त्यांनी वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात केली आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थी हे येऊ लागलेले होते। महिलांमध्ये स्वावलंबनाची वृत्ती वाढीस लागावी यासाठी शिवणकाम असेल, एम्ब्रॉयडरी असेल, बुक किपिंग असेल, प्रिंटिंग असेल, बागकाम असेल, याच्याबरोबरच कंपोजिंग असेल, टायपिंग, अकाउंटन्सी या संबंधीचं प्रशिक्षण देखील त्यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर त्यांनी वसतिगृहांची सुरुवात करत असताना, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांची सुरुवात करत असताना मुलींना शिक्षण मिळावं, ते शिक्षण व्यवहार्य असावं, त्या शिक्षणाने त्यांचा चरितार्थ चालला पाहिजे, त्या आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत, याकडे त्यांनी अधिक भर हा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक काम करणाऱ्या परगावहून आलेल्या स्त्रियांना, मुलींना इथे सुरक्षेचा मोठा प्रश्न होता, अडचण होती। सुरक्षितपणे त्यांना राहता यावं यासाठी म्हणून सुमतीबाईंनी वसतिगृह सुरू केली आणि इथे परित्यक्ता असतील, विधवा असतील, त्याबरोबरच काम करून राहणाऱ्या अशा प्रकारच्या स्त्रिया असतील, या सगळ्यांच्या राहण्याची सोय ही केलेली आपल्याला पाहायला मिळते। श्राविका संस्था चालवण्यासाठी सुमतीबाईचं संपूर्ण कुटुंब, त्यांच्या वडिलांसह 4ही भाऊ आणि त्याबरोबरच त्यांच्या बंधूंनी समर्पण भावनेने प्रचंड मोठं योगदान ही संस्था चालविण्यासाठी दिलं। त्याबरोबर सोलापुरातील दोशी कुटुंब, मग त्याच्यामध्ये रावजी सखाराम दोशी असतील, शेठ गुलाबचंद हिराचंद असतील, शेठ रतनचंद हिराचंद असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केल्यामुळे ही संस्था नावारूपाला येऊ शकली। श्रीमती सुशीलाबाई शहा, आता खरं तर या संस्था नुसत्या सुरू करून भागणार नव्हतं, या संस्था पाहण्यासाठी, त्याचं काम पाहण्यासाठी तितक्याच समर्पण भावनेने काम करणाऱ्या माणसांची गरज होती। सुमतीबाईंचा एका बाबतीमध्ये त्या सुदैवी ठरल्या की हा सगळा वटवृक्ष वाढवत असताना, संस्थांचा वेल गगनावरी नेत असताना, हा वेलू गगनावरी जात असताना अनेकांचा आधार, अनेकांचं मोलाचं सहकार्य हे त्यांना त्या बाबतीमध्ये लाभलं। म्हणजे बालक मंदिर चालवण्याचं काम श्रीमती सुशीलाबाई शहा यांनी आपल्या खांद्यावर घेतलं। प्राथमिक शाळेची जबाबदारी श्रीमती प्रभावतीबाई शहा यांनी घेतली, तर उमाबाई श्राविका हायस्कूलची जबाबदारी विद्युल्लता बून यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। पद्मश्री सुमतीबाई शहा या इंग्रजी माध्यमाची शाळा जी सुरू करण्यात आली, त्या शाळेचा सगळा भार हा प्रेमचंद भाऊराव आग्रे यांनी अंगावर घेतला आणि त्यामुळे समर्पण भावनेने काम करणाऱ्या, त्याच पद्धतीने गृहविज्ञान शाळा ही जी काही सुरू करण्यात आलेली होती, त्याचं काम हे श्रीमती आनंदमती शहांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं होतं। असे समर्पण भावनेने, त्यागी वृत्तीने काम करणारी माणसं ही त्यांना मिळत गेली आणि त्या कारणामुळे हा संस्थेचा वेलू गगनावरी नेणं त्यांना शक्य झालं। एकेकाळी फलटण गल्लीमध्ये 2 खोल्यांमध्ये सुरू केलेला हा श्राविकाश्रम पुढे 10 एकरांमध्ये श्राविका संस्था नगरामध्ये जो परावर्तित झाला, त्याच्या मागे सुमतीबाईंनी दिलेलं मोठं अशा प्रकारचं योगदान हे आपल्याला पाहायला मिळतं। साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील सुमतीबाईंनी खूप मोठं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे। सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये असणारे कन्नडचे प्राध्यापक, महाकवी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कविवर्य द.रा. बेंद्रे, आणि ते तिथेच जवळ राहत होते।
सुमतीबाईंशी, श्राविकाश्रमाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता, अतिशय स्नेह होता. त्यामुळे द रा बेंद्रेंचं मार्गदर्शन सुमतीबाईंना आणि श्राविका संस्था चालवत असताना त्या बाबतीमध्ये देखील वेळोवेळी मिळत होतं. सुमतीबाईंनी आपल्या प्रचंड वाचनामधून, चिंतनातून, मननातून आणि भाषांतराच्या माध्यमातून प्रचंड मोठी अशा प्रकारची ग्रंथसंपदा ही निर्माण केली. त्याच्यामध्ये षटखंडागम, ज्ञानगीता, हृदगंध, भावपल्लवी, भावगीता, महापुराण, रामायण, समयसार, सुवर्णरेखा, आदिगीता, हे गीत जीवनाचे, पूर्णार्घ्य, चामुंडराय करविले, सुमती प्रज्ञा, सुमती वाणी, अमर भारती, माझी जीवनगाथा असे अनेक ग्रंथ, 16-17 ग्रंथ हे सुमतीबाईंनी निर्माण केले. हे ग्रंथ, प्रत्येकच ग्रंथ, त्याच्यामध्ये 2 आत्मचरित्र त्यांची आहेत. प्रत्येक ग्रंथ हा अत्यंत मौलिक अशा प्रकारचा आहे. त्याच्यातील काही ग्रंथांच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आचार्य शांतीसागर महाराज हे सुमतीबाईंचे गुरुच होते. त्यांनी आपल्या गुरुस्थानी त्यांना मांडलेलं होतं. आणि बारामती या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे हे समजल्यानंतर त्यांच्या भेटीकरता ज्या वेळेला सुमतीबाई गेल्या आणि सुमतीबाई तिथे गेल्यानंतर त्यांनी आधीच एका ग्रंथाचं केलेलं भाषांतर याची बातमी त्यांच्या कानापर्यंत पोहोचलेली होती. आणि मग आचार्य शांतीसागर महाराजांनी षटखंडागम हा जो काही ग्रंथ आहे, अतिशय पवित्र आणि मोठा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती काढण्याची जबाबदारी सुमतीबाईंवर सोपवली. खरं तर हे काम ज्यावेळेला सुमतीबाईंनी हाती घेतलं त्यावेळेला समाजातून खूप मोठा विरोध देखील या गोष्टीला झाला. कारण हा जो काही ग्रंथ आहे, या पवित्र ग्रंथाचं दर्शन देखील स्त्रियांनी घेतलं नाही पाहिजे अशी लोकभावना त्यावेळेला होती. आणि अशामध्ये जिथं दर्शन देखील स्त्रीने घेऊ नये त्या ग्रंथाचा संक्षिप्त अशा प्रकारचा आवृत्तीचा भाग, संक्षिप्त ग्रंथ सुमतीबाई तयार करतायत, एक स्त्री तयार करते आहे, म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर विरोध हा त्यांना झालेला होता. परंतु हा विरोध होत असला तरी देखील आचार्य शांतीसागर महाराजांचा पाठिंबा त्यांना असल्यामुळे हे पेल्यातलं वादळ ठरलं आणि या ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती 1965 मध्ये सुमतीबाईंनी प्रसिद्ध केली. भगवान महावीरांच्या 2500व्या निर्वाण महोत्सवादरम्यान भारतभरामध्ये आणि जगभरामध्ये हा निर्वाण महोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला गेला. कुठे ध्वजस्तंभ उभारण्यात आले, कुठे कीर्तिस्तंभ उभारण्यात आले, आणखी वेगवेगळ्या मार्गाने. परंतु सुमतीबाईंनी मात्र हा निर्वाण महोत्सव साजरा करत असताना एक मौलिक अशा प्रकारची भेट ही जैनांनाच नव्हे तर सगळ्यांनाच दिलेली होती. काय केलं त्यांनी? पूर्णार्घ्य नावाचा एक महाग्रंथ त्यांनी सिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे जैन धर्मालाच नव्हे तर मराठी साहित्याला, भारतीय ज्ञानकोशाला त्यांनी दिलेली महत्वपूर्ण अशा प्रकारची देणगी आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून या ग्रंथाच्या प्रकाशनाकरता मदत मिळविण्यात आली. अनेक दानी लोकांनीही हा ग्रंथ प्रकाशित करण्याकरता मदत केलेली होती. परंतु या रकमेतून त्या ग्रंथाचं प्रकाशन होणं शक्य नाही म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि सांस्कृतिक मंत्र्यांना विशेष मदत करण्याची विनंती सुमतीबाईंनी केली आणि ती विशेष मदत सरकारने त्यांना केली आणि हा महाग्रंथ हा प्रसिद्ध झाला. पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, नागपूर विद्यापीठाने जैन धर्माच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी या ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश हा केला. हा जो ग्रंथ साकारण्यात आला, या ग्रंथ साकारण्यामध्ये अनेक लोकांनी खूप मोठं योगदान त्या बाबतीमध्ये दिलं. परंतु 2 व्यक्तींचा उल्लेख करणं इथं अनिवार्य आहे. दयानंद महाविद्यालयाचे प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती विभागाचे प्रमुख प्राध्यापक गजानन भिडे आणि अंकुश मोरे यांनी हा ग्रंथ प्रत्यक्ष साकारत असताना खूप मोठ्या प्रमाणावर मदत सुमतीबाईंना केलेली होती. चीनने ज्या वेळेला भारतावर आक्रमण केलेलं होतं त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये जैन धर्माच्या अहिंसेमुळे भारताचा नाश झाला असं एक टीकात्मक विधान केलेलं होतं.
आणि हे विधान ज्या वेळेला सुमतीबाईंच्या वाचनामध्ये आलं त्यावेळेला त्यांनी जैन धर्म हा दुर्बल नाही, अहिंसेमध्ये कितीतरी अधिक ताकद आहे शस्त्रापेक्षा देखील, आणि म्हणून हे सिद्ध करण्यासाठी म्हणून आपले हे विचार मांडण्यासाठी म्हणून सुमतीबाईंनी आदिगीता आणि अमर भारती सारखे ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. सुमतीबाईंनी देशभरामध्ये खरं तर याचा उल्लेख करायचा म्हटला तर त्यालाच खूप वेळ जाईल, म्हणून तो उल्लेख मी टाळतोय. सोलापूर पासून कलकत्ता असेल किंवा इतर अनेक ठिकाणं वेगवेगळ्या प्रकारची, कर्नाटकातील असतील, मध्य प्रदेशामध्ये असेल, सर्वत्र, हैदराबाद असेल, अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, महिला संमेलनांचं, जैन महिला संमेलनांचं अध्यक्षपद हे सुमतीबाईंनी भूषविलेलं होतं. आणि आपल्या भाषणाने त्यांनी अनेक महिलांना प्रेरणा दिलेली आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचं अध्यक्षपद देखील सुमतीबाईंनी भूषवलेलं होतं. जपान मधील टोकियो येथे भरलेल्या विश्वधर्म परिषदेमध्ये सुमतीबाईंना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. या परिषदेचा वृत्तांत ज्यावेळेला छापण्यात आला त्यावेळेला भारतीय वृत्तपत्रांनी परदेशात जाऊन जागतिक अशा विश्वधर्म परिषदेमध्ये जैन धर्मावर अधिकारवाणीने बोलणारी पहिली महिला असा गौरव सुमतीबाईंचा केलेला होता. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट 1975 रोजी उत्तर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय शाकाहारी परिषदेने या 23वी जी जागतिक परिषद त्यांनी आयोजित केलेली होती, या परिषदेमध्ये अमेरिकेतील ओरोनो येथे आयोजित केलेल्या परिषदेत 5000 जगभरातील विद्वानांना निमंत्रित केलेलं होतं. त्यात सुमतीबाईंना निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि शाकाहार व जैन धर्म यावर त्यांनी दिलेलं भाषण त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध झालेलं होतं, प्रसिद्धी पावलेलं होतं. आणि अशा रीतीने केवळ सोलापूर नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर जगभरामध्ये जैन धर्म तत्वज्ञान प्रसारित करण्याचं काम हे सुमतीबाईंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुमतीबाई म्हणजे एक हरहुन्नरी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. म्हणजे शिक्षण संस्था काढायच्या, पतितांना दलितांना कवळायचं. ते असं म्हणतात की जेव्हा जेव्हा मला नैराश्य येत असे त्या वेळेला त्यांची जी बुधवार पेठेतील संस्था आहे त्या संस्थेच्या आजूबाजूला अनेक मागासवर्गीय व्यक्तींच्या, माणसांच्या झोपड्या आहेत आणि मागासवर्गीय समाज हा तिथे राहतो. तर त्या असं म्हणत की मला जेव्हा जेव्हा निराशा येत असे, कंटाळा येत असे, स्थितप्रज्ञता येत असे त्या वेळेला मी या वस्त्यांच्या मध्ये जात असे आणि तिथे असलेल्या आजारी व्यक्तींचा औषधोपचाराची सोय करत असे. दिनदुबळ्यांना काही मदतीची गरज लागत असेल तर त्यांना मदत करत असे आणि त्यामुळे एक नवा उत्साह माझ्यामध्ये पुन्हा काम करण्याचा संचारत असे, असं त्या म्हणत असत. सोलापूरमधील लेडीज क्लबच्या कार्यामध्ये देखील सुमतीबाई सहभागी होत्या. त्यांनी या लेडीज क्लबचं नामांतर नंतरच्या काळामध्ये केलं भगिनी समाज म्हणून, आणि भगिनी समाजाच्या मार्फत महाराष्ट्रातील, देशभरातील अनेक विद्वान स्त्रियांना त्यांनी सोलापूरमध्ये बोलावलं आणि त्यांना बोलावून तिथे व्याख्यानमाला त्यांच्या चालविल्या आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर, महिलांच्या प्रश्नावर जागरण घडवून आणण्याचा, त्यांना प्रोत्साहित करण्याचा एक प्रयत्न सुमतीबाईंनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या भगिनी समाजाच्या अनेक शाखा त्यांनी उघडून साक्षरता प्रसाराची चळवळ देखील गतिमान अशा प्रकारची केली. सुमतीबाई सोलापूर महानगरपालिकेच्या स्कूल बोर्डाच्या उपाध्यक्षा म्हणून देखील त्यांनी काम केलं. त्यांची उपाध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर प्राथमिक शाळेतून घेतली जाणारी जी काही फी होती ती फी रद्द व्हावी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत देण्याची सोय ही ते प्रत्यक्षामध्ये सुरू झाली. आणि त्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढावी याकरता म्हणून देखील अनेक प्रकारच्या उपाययोजना त्यांनी आखलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गिरनार निर्वाण क्षेत्र जे आहे, या गिरनार निर्वाण क्षेत्रातील भगवान नेमिनाथांच्या चरणपादुकांची निर्मिती ही सुमतीबाईंनी केलेली होती. 1970 साली पंडिता सुमतीबाई शहा यांना त्यांच्या सेवा कार्याबद्दल भारत सरकारकडून
पद्मश्री पुरस्कार हा जाहीर करण्यात आला. सोलापुरातील असा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या. आणि भारताचे राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार हा सुमतीबाईंना प्रदान करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पूर्वीपासूनच परिचय, कारण महिला कार्यामध्ये देशभरामध्ये सातत्याने भ्रमंती करण्याचं काम हे सुमतीबाई करत होत्या आणि त्या कारणामुळे त्यांचा इंदिरा गांधींचीही परिचय होता. पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुमतीबाईंना आपल्या घरी बोलावलं, त्यांचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान करून त्यांच्याशी चर्चा ही केलेली पाहायला मिळते. तिथल्या महाराष्ट्र सदनामध्ये, महाराष्ट्र भवनामध्ये यशवंतराव चव्हाणांनी सुमतीबाईंना बोलावलं आणि सुमतीबाईंना बोलावून महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांचा हृद्य अशा प्रकारचा सत्कार हा घडवून आणला. दिल्लीतील जैन समाजाने देखील खूप मोठा समारंभ आयोजित करून त्यांचा मोठा आदर सत्कार केला. सोलापुरामध्ये त्या परतल्यानंतर इथे तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर सत्कार हा त्यांचा होत राहिला. इंदूरला भरलेल्या महिला परिषदेमध्ये सुमतीबाईंना विदुषी रत्न या पदवीने सन्मानित करण्यात आलेलं होतं. अशा अनेक पदव्या वेगवेगळ्या परिषदांच्या मधून गेल्यानंतर, अधिवेशनांच्या मधून गेल्यानंतर त्यांना मिळत राहिलेल्या होत्या. परंतु खुद्द सुमतीबाईंचा स्वभाव जो होता तो अत्यंत लाघवी असा प्रकारचा, आदरातिथ्य करणाऱ्या त्या होत्या आणि आतिथ्यशील अशा प्रकारचा स्वभाव त्यांचा असल्या कारणामुळे आणि आपण जे काम करतो आहोत ते काम देशातील सर्व मान्यवरांच्या डोळ्यापुढे यायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे. म्हणून सुमतीबाई सोलापूरमध्ये येणाऱ्या साहित्यिक क्षेत्रातील व्यक्ती असतील, कलावंत असतील, राजकारणी असतील, समाजकारणी असतील, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील, त्यांना त्या श्राविक आश्रमामध्ये घेऊन जात असत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रधान गुणच आतिथ्यशीलतेचा होता. कोणी परिचयाचा असो अथवा नसो त्याचा मोठा हृदय सत्कार त्या करत असत. त्यांना वेगवेगळ्या अशा पदव्यांनी सन्मानित करत असत आणि अनेक माणसं म्हणजे जैन धर्मातील असणारे अनेक आचार्य, मोठमोठे अशा प्रकारचे विद्वान ते श्राविक आश्रमामध्ये येऊन गेलेच गेले, आचार्य शांतीसागरांपासून अनेक जण. परंतु त्याखेरीज शंकराचार्य असतील, कुमारस्वामी असतील, लोकनायक जयप्रकाश नारायण असतील, बाबा आमटे, मंगेश पाडगावकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, लक्ष्मणशास्त्री जोशी, जयवंतराव टिळक, मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार, उपराष्ट्रपती बी डी जत्ती, यशवंतराव चव्हाण, कल्लप्पण्णा अवाडे, राजस्थानचे राज्यपाल असणारे तत्कालीन वसंतदादा पाटील, आचार्य विनोबा भावे, अटलबिहारी वाजपेयी, वसंतराव नाईक, सुशीलकुमार शिंदे अशी अनेक मोठमोठी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारी त्यांनी तिथे आणलं. अनेक जैन साधूंचा चातुर्मास त्यांनी तिथे घडवून आणला आणि त्यामुळे तिथे शिक्षण घेणाऱ्या, तिथे वस्तीस असलेल्या, वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना, स्त्रियांना सत्संग प्राप्त झाला, धार्मिक शिक्षण प्राप्त झालं. म्हणजे लौकिक जीवनामध्ये जगण्यासाठी आवश्यक अशा प्रकारचा अभ्यासक्रमाबरोबर अध्यात्म, नैतिकता, सदाचार या गोष्टींना अत्यंत महत्वाचं स्थान हे सुमतीबाईंनी दिलेलं होतं. त्यांच्या त्यागातून, त्यांच्या निरीच्छ वृत्तीमधूनच श्राविकाश्रमासारखा प्रचंड मोठा वटवृक्ष हा उभा राहू शकला. सुमतीबाईंनी पैसे गोळा करण्यासाठी, या इमारती उभा करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पायपीट केली, देशभरामध्ये पायपीट केली. त्यांनी जितका पैसा जमा केला तितकाच पैसा दोन्ही हातांनी त्यांनी वाटला देखील. म्हणजे दातृत्व हा त्यांच्या स्वभावाचा आणखी एक अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा पैलू होता. आणि म्हणून कोणीही गरजू अडीनडीला आलेला मनुष्य त्यांच्याकडे येत असे. कोणी विद्यार्थी शिक्षणाची अडचण, फीची अडचण आहे म्हणून येत असे. तिथे शिक्षण घेणारे काही विद्यार्थी भोजनाचे पैसे देऊ शकत नाहीत, राहण्याचे पैसे देऊ शकत नाहीत, शाळेची फीचे पैसे देऊ शकत, अशा अनंत अडचणी घेऊन त्यांच्याकडे येत असत.
आणि त्या वेळेला सुमतीबाईंनी आपल्या हातांनी, आपल्या करकमलांनी प्रचंड दान हे दिलेलं होतं. त्यांच्याकडे शिफारशी मागण्याकरता देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत असत आणि जो कोणी आला त्याला लगेच शिफारस त्या देऊन मोकळ्या होत असत. आणि याचं कारण असं की अरे माझ्या एका पत्रामुळे एखाद्याचं आयुष्य उभा राहत असेल तर ते उभारलं पाहिजे, आणि म्हणून फारशी शहानिशाही कधी कधी त्या करत नसत, परंतु या माध्यमातून समाजातील अडले नडलेल्यांचं काम व्हावं, ह्या फार मोठा विचार हा त्याच्या पाठीमागे त्यांचा असलेला आपणास पाहावयास मिळतो. सुमतीबाईंना मौन धारण करण्याची कला ही अवगत होती. म्हणजे अनेकदा त्या मौनात जात असत. ते असं म्हणत की मौन ही माझ्या जीवनाला लाभलेली अमोघ अशा प्रकारची शक्ती. आणि मग या मौनाच्या कालखंडामध्ये होणारं चिंतन, होणारं मनन, आणि या चिंतन मननातून अनेक योजना, अनेक साहित्य कृती या प्रत्यक्षामध्ये अवतीर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1986 मध्ये सुमतीबाईंनी 4 महिने मौन व्रत धारण केलेलं होतं. एक विदुषी, एक ब्रह्मचारिणी आणि जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा, धर्मविचारांच्या प्रसाराचं काम करत असताना त्याही पलीकडे जाऊन एक वेगळी दृष्टी बाळगून देशभराच्या महिलांचं एकत्रीकरण करणं, त्यांच्यामध्ये असलेल्या ज्या काही अनेक कालबाह्य रूढी परंपरा आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे परंपरेचं रक्षण करत असताना आधुनिकतेचा स्वीकार करणं, यासाठी प्रोत्साहित करणं, आणि महिला मंडळांच्या माध्यमातून असेल, राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी होण्याच्या माध्यमातून असेल, साहित्य लेखनाच्या माध्यमातून असेल, एक मोठं प्रचंड अशा प्रकारचं काम उभा करणं. परित्यक्ता असतील, विधवा असतील, अनाथ असतील, अपंग असतील, त्यांना जीवनदृष्टी देण्याचं काम हे सुमतीबाईंनी केलं. इतकं अमोघ अशा प्रकारचं काम, प्रचंड अशा प्रकारचं काम करणाऱ्या एक विदुषी या सोलापूरच्या होत्या आणि त्यांना पद्मश्री किताबाने गौरवान्वित करण्यात आलेलं होतं. ही गोष्ट जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्या सोलापूरचं खऱ्या अर्थाने भूषण होत्या. आणि म्हणून सोलापूर भूषण असणाऱ्या सुमतीबाईंच्या या सगळ्या कार्याला मी नमन करतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवावा आणि सुमतीबाईंचं हे जे काही कार्य आहे ते इतरांनाही समजावं यासाठी प्रयत्न करावेत, मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.